नमस्कार, प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आज आपण वर्षभर टिकणारी धना पावडर कशी बनवायची ते बघणार आहोत। अगदी विकतसारखी छान अशी बारीक आणि अगदी रंगाला हिरवीगार दिसणारी ही धना पावडर तयार होते। सोबतच या धना पावडरीच्या सेवनाने आपल्याला काय फायदे होतात हे फायदे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। धने फार गुणकारी आहेत। धन्यांमध्ये कॅल्शियम, फायबर, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात। अगदी ब्लड शुगरला कंट्रोल करायची ताकदसुद्धा या धना पावडरमध्ये आहे आणि शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल कंट्रोल करते, पोटात होणारी आगसुद्धा दूर करते। तर अशा प्रकारचे भरपूर फायदे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर सर्वप्रथम आपण बघूया, धने दोन प्रकारचे असतात, एक इंदोरी धने आणि एक गावरान धने। तर हे इंदोरी धने इथे मी अर्धा किलो घेतलेले आहेत। मी दोन्ही प्रकारच्या धन्यांची तुम्हाला पावडर करून दाखवणार आहे। आता हे धने यामध्ये बघा या प्रकारच्या काड्या असतात आणि आपल्याला वर्षभर टिकवायचे म्हणजे यांची आपल्याला पावडर करताना काळजी घ्यावी लागते। धने मी एक दिवसभर छान असे उन्हात कडक वाळवून घेतलेत। आता या प्रकारे आपल्याकडे एखादी चाळणी असेल तर या चाळणीने ही धने आपल्याला स्वच्छ असे गाळून घ्यायचे आहेत। म्हणजे काय होईल तर या धन्यांमध्ये ज्या काड्या असतात तर त्यासुद्धा निघून जातील। तर प्रथम आपल्याला या प्रकारे हाताने हे थोडेसे चुरगाळून घ्यायचे आहेत, म्हणजे ज्या काड्या धन्यांना राहिलेल्या असतात त्या तुटतात आणि जेव्हा आपण गाळून घेऊ तेव्हा त्या सर्व काड्या निघून जातील। यामुळे धना पावडरला जाळं लागत नाही। तर अशा पद्धतीने आता हे धने आपले इथे आपण गाळून घेणार आहोत। बघा या प्रकारे अशा बारीक काड्या या चाळणीने निघून गेलेल्या आहेत। आता हे गाळलेले धने आपण एका मोठ्या ताटामध्ये थोडे थोडे घेऊन निवडून सुद्धा घेणार आहोत, कारण यामध्ये मातीचे खडे असू शकतात किंवा इतरही काही मिक्स केलेलं असू शकतं। तर आपल्याला ते सर्व घाण या प्रकारे आपल्याला काढून घ्यायची आहे। बघा इथे काही जाड काड्या राहिलेल्या आहेत त्यासुद्धा इथे मी काढून घेत आहे। धना पावडर करताना आपण जे धने घेणार तर ते यावर्षीचेच घ्या। अगदी मागच्या वर्षीचे धने तुम्ही जर वापरले तर ते रंगाने काळसर पण असतात आणि मग त्यातील कससुद्धा गेलेला असतो। म्हणून आपण फ्रेश असे ताजे या वर्षीचेच धने त्या वर्षी पावडर करायला वापरायचे। आता बघा या प्रकारे आपण एवढी घाण या धन्यांमधून काढून घेतलेली आहे आणि आता आपले धने स्वच्छ झालेले आहेत। तर आपण यांना टप्प्याटप्प्याने भाजून घेणार आहोत। तत्पूर्वी इथे बघा मी तुम्हाला हे गावरान धने घेतलेले आहेत ते सुद्धा दाखवत आहे। बघा इंदोरी धन्यांपेक्षा हे आकाराने थोडे मोठे असतात आणि याचं टर्फलसुद्धा थोडं जाड असतं। बघू शकताय तुम्ही फरक। इंदोरी धने बारीक आहेत आणि हे जाडसर आहेत। हे धनेसुद्धा आपण चाळणीने गाळून घेतलेले आहेत आणि निवडूनसुद्धा घेतलेले आहेत। तर दोन्ही धने इथे मी अर्धा अर्धा किलोच्या प्रमाणात घेतलेले आहेत। तर सगळ्यांना इंदोरी धने मिळतील असं नाही, तर आपण या प्रकारचे गावरान धनेसुद्धा धना पावडर बनविण्यासाठी वापरू शकता। दोघंही धने पौष्टिकच आहेत। आता बघा हे स्वच्छ झालेले दोन्ही धने आपल्याला गॅसवर एखाद्या पॅनमध्ये भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे मी एक स्टीलची पॅन गरम करायला ठेवलेली आहे। तर शक्यतो आपण लोखंडी किंवा स्टीलची पॅन वापरली तर फारच उत्तम। आता थोडे थोडे धने आपल्याला साधारण 9 ते 10 मिनटापर्यंत अगदी मीडियम गॅसवर छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत। भाजताना ही टिप्स नक्की लक्षात ठेवा, जर आपण मोठ्या गॅसवर धने भाजले तर ते वरून जळतात, भाजलेले वाटतात आणि आतमध्ये मात्र ते थोडे कच्चेच असतात। त्यामुळे काय होतं की धना पावडर जाडसर राहते। म्हणून या प्रकारे आपण थोडा वेळ देऊन अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत साधारण 8 ते 10 मिनटापर्यंत एक एक बॅच भाजून घेणार आहोत। तोपर्यंत आपल्याला या प्रकारे एका चमच्याच्या मदतीने एकसारखं हलवत राहायचं आहे। तर आता आपण ही जी धना पावडर करणार आहोत तर त्याचे फायदे मी तुम्हाला सांगते। धना पावडरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, त्यामुळे ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर ती दूर होते। पचन चांगलं होतं अन्नाचं। रोज रात्री जर आपण धना पावडर 1 ग्लास पाण्यामध्ये घेतली झोपताना तर आपण खाल्लेल्या अन्नाचं पचनसुद्धा चांगलं होतं, आतड्यांची स्वच्छता होते आणि सकाळी पोटसुद्धा चांगल्या प्रकारे साफ होतं। ज्यांना गंभीर पोट साफ न होण्याची समस्या आहे त्यांना धना पावडर एकदम गुणकारी आहे। अगदी कमी खर्चात घरगुती उपाय आहे। जर आपलं वजन जास्त असेल आणि वजन कमी करायचं असेल तरीसुद्धा आपण रात्री कोमट पाण्यात
1 चमचा धना पावडर घेतली तर आपलं वजन कमी व्हायला सुद्धा मदत होते. कारण यामुळे काय होतं, शरीरात जे विषारी टॉक्झिन्स असतात तर ते सुद्धा निघून जातात आणि त्यामुळे रक्तसुद्धा शुद्ध होतं आणि ज्यांना त्वचा रोगाची समस्या असेल तर तीसुद्धा या धना पावडरमुळे दूर होते. एवढी ही धना पावडर खूप गुणकारी आहे आणि आपली पचनशक्तीसुद्धा हळूहळू सुधारायला मदत होते. आपल्याला गॅसचा प्रॉब्लेम असेल, ॲसिडिटी होत असेल नेहमी किंवा अपचन होत असेल तर त्यापासूनसुद्धा आपल्याला मुक्ती मिळते. ॲसिडिटी ही कॉमन समस्या झालेली आहे. बरेच जण ॲसिडिटीला खूप कंटाळून जातात कारण नेहमी ॲसिडिटी झाल्याने शरीरावर भरपूर गंभीर परिणाम होतात. तर हा घरगुती उपाय तुम्ही नक्की ट्राय करू शकता. एकदा अशी वर्षभरासाठी धना पावडर बनवून तुम्ही रात्री या प्रकारे पाण्यात तिचं सेवन करू शकता. धने मूलतःच थंड गुणधर्माचे असल्याने पोटाला थंडावा देतात. त्यामुळे ज्यांच्या पोटात आग होत असेल तर त्यांनी नक्कीच धना पावडरचं सेवन करायला पाहिजे. बघा आता आपण हे सर्व धने भाजून घेतलेले आहेत. आता थोडा वेळ आपण हे थंड व्हायला ठेवायचे आहेत. अगदी छान कोमट असताना आपल्याला हे दळायला घ्यायचे आहे. तर हे धने इथे मी मिक्सरवरच दळणार आहे. आपण हवं तर बाहेरील गिरणीमधून दळून आणू शकता, परंतु त्यावर तिखट वगैरे जर दळलेलं असेल आणि ते जर यामध्ये मिक्स झालं तर धना पावडर वर्षभर टिकेलच याची खात्री देता येत नाही. म्हणून आपण घरीच कशी धना पावडर बनवायची ते बघतोय आणि इथे मी मिक्सरचा वापर करून ही धना पावडर बनविणार आहे. तर आता हे कोमट धने आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे घालून या प्रकारे छान असे बारीक दळून घ्यायचे आहेत. बघा या प्रकारे अशी छान अशी बारीक पावडर तयार होते. ही पावडरसुद्धा आपल्याला छान अशी हिरवीगार राहण्यासाठी यामध्ये थोडी हळद मिक्स करायची आहे, जेणेकरून अगदी विकत मिळते तशीच अगदी थोडी हिरवट रंगाची ही पावडर तयार होते. आता आपण ही दळलेली पावडर एका प्लेटमध्ये काढून घेतोय. त्यानंतर आपल्याला ही पावडर एका पिठी गाळायच्या चाळणीने गाळून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला अगदी छान बारीक अशी पावडर मिळेल. आणि आपण पोटाच्या समस्यांसाठी सुद्धा ही पावडर या प्रकारे जाडसरसुद्धा वापरू शकता किंवा आपण अगदी स्वयंपाकासाठी वापरणार ती बारीक पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकता. बघा या प्रकारे थोडी जाडसर जी साल आहे, जाडसर कूट या पावडरचं या चाळणीवर शिल्लक राहतं आणि हे सुद्धा आपण त्यानंतर बारीक करून घेणार आहोत, म्हणजे आपले थोडे धने देखील वाया जाणार नाहीत. बघा इथे सर्व पावडर आपण गाळून घेतलेली आहे. बघू शकता अगदी छान विकतसारखी थोडी हिरवट रंगाची आणि बारीक पावडर आपल्याला मिळालेली आहे. आता गाळल्यानंतर बघा या प्रकारे थोडे जाडसर धन्यांची पावडर वरती चाळणीत राहिलेली आहे. तर ती सुद्धा आपण पॅनमध्ये घालून साधारण 5 ते 6 मिनिटांपर्यंत अगदी बारीक गॅसवर गरम करून घ्यायची आहे, जेणेकरून ती छान अशी बारीक दळल्या जाणार आणि मग आपले धनेसुद्धा वेस्ट जाणार नाही. या पद्धतीने आपण एकसारखं हलवत राहूया आणि ही जाड धना पावडरसुद्धा भाजून घेऊया. हवं तर आपण ही जाड पावडर मसाल्यामध्ये सुद्धा बारीक करताना वापरू शकता किंवा आपण पोटाच्या समस्यांवर ज्या प्रकारे धना पावडर घेणार त्यामध्ये पाण्यातसुद्धा ही धना पावडर तुम्ही वापरू शकता, कारण पाण्यामध्ये भिजल्यानंतर ती मऊ होते. आता बघा ती पावडरसुद्धा इथे मी तुम्हाला दळून दाखवलेली आहे. बघा छान अशी बारीक झालेली आहे. तीसुद्धा आपण इथे एकदा गाळून घेऊया. अशा प्रकारे ही धना पावडर आपली गाळून तयार आहे. छान अशी बारीक आणि अगदी विकतसारखीच थोडी हिरवट रंगाची पावडर आपली तयार झालेली आहे. आता ही पावडर तर तयार झालेली आहे, परंतु आता हिची साठवणूक कशी करायची ते बघूया. तर यासाठी शक्यतो आपण काचेची बरणी वापरावी. इथे मी एक काचेची बरणी घेतलेली आहे. आता या बरणीला आपल्याला गॅसवर या प्रकारे आतून थोडी उष्णता देऊन आतलं जे मॉइश्चर आहे म्हणजे जो दमटपणा आहे तो काढून घ्यायचा आहे. अगदी थोडाच वेळ साधारण अर्धा मिनिटापर्यंत अगदी कमी गॅसवर आपण ही बरणी तापून घेणार आहोत. आता तापून घेतलेली बरणी थंड होऊ द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला या प्रकारे छोटा हिंगाचा खडा यामध्ये बुडाशी घालायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये धना पावडर भरून घ्यायची आहे. तर हिंगामुळे धना पावडर खराब होत नाही. तसं तर आपण धने अगदी विकत आणल्यापासून त्याला स्वच्छ निवडून घेतले, भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे धना पावडर खराबच होत नाही. परंतु शक्यतो आपण काचेच्या बरणीत भरली आणि या प्रकारे हिंगाचा खडासुद्धा घातला तर
धना पावडर टिकण्याची शक्यता आणखी वाढते। आता इथे आपण ही धना पावडर या प्रकारे साधारण सपाट बरणी भरल्यानंतर आणखी एक हिंगाचा खडा आपल्याला यामध्ये वरती सुद्धा घालायचा आहे। अशा प्रकारे जर आपण धना पावडर बनवली आणि काचेच्या बरणीत ठेवली तर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता नाही, कारण बरेच जण धना पावडर तिखट वगैरे टिकण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवतात। तर आता आपल्या बरंचसं वाचनातही आले असेल तर असं फ्रीजमध्ये ठेवून वापरलेलं कोणतंही जिन्नस कोणतंही साहित्य आपल्यासाठी जरा धोकादायकच असतं। तर त्यामुळे या प्रकारे घरगुती पद्धतीने अगदी हेल्दी अशी धना पावडर तुम्ही नक्की बनवा। सोबतच धना पावडरचे फायदेसुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकलेच आहे, तर याप्रमाणे या धना पावडरचं सेवनसुद्धा करा। तर इथे आपण इंदोरी धने यांची पावडर करताना यामध्ये हळद घातलेली आहे, मात्र गावरान धन्यांची पावडर करताना मी हळद न घालता केलेली आहे, त्यामुळे इथे तुम्हाला रंगामध्ये फरक दिसेल। तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही आणि आवडेल तशी धना पावडर बनवा। आणि भाज्यांमध्ये स्वयंपाकामध्ये तर आपण वापरणारच, पण आरोग्यासाठी सुद्धा धना पावडरचं रोज रात्री कोमट पाण्यासोबत सेवन करा, म्हणजे तुम्हाला भरपूर फायदे या पावडरीपासून मिळतील। आणि पोटाचे त्रास तर ही सगळ्यांचीच जवळपास समस्या आहे, तर नक्कीच हे धने या प्रकारे तुम्ही वापरून तुमच्या आरोग्याला सुद्धा अबाधित ठेवू शकता, कारण अगदी थायरॉईडसारख्या आजारांवर सुद्धा ही धना पावडर खूप गुणकारी आहे। अगदी आपण रात्रभर धना पावडर ग्लासमध्ये पाण्यात भिजत घातली आणि सकाळी उठून ती पाणी पिल्याने थायरॉईडसुद्धा नियंत्रित राहण्यास मदत होते। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, आणि आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा। त्याचबरोबर अशाच वेगवेगळ्या रेसिपीज व्हिडिओज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।